नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 140ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्याचसाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोड्या वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे.
दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझशी न देऊ. हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. उत्तीर्ण नवे तुझ उपकारा, जरितन तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह पर नश्वर, मणी उठला बाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू. अजान हतबल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे, वदकवना दाऊ. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे.
मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, आपल्यातच अर्जुन आणि आपल्यातच कृष्ण आहे. येस, आपल्याला प्रश्न पडतो म्हणजेच काय, तर आपण अर्जुन. आणि आपल्याला उत्तर सापडतं म्हणजे तरी काय. उत्तर सापडण्याचं माध्यम कोणतेही असो, आपण जेव्हा त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून कुठेतरी ते उत्तर आपल्याला मिळतं. कदाचित ते माध्यम आपल्यातूनच ते, कदाचित नाही, आपल्यातूनच ते माध्यम स्फुरलेलं असतं. फक्त त्याचं ते येणं आपल्यापर्यंत हे वेगळं असतं. पण माझ्या मते आपण जर आपल्याला स्वतःला नीट जाणून घेण्याचा प्रयत्न केला ना, तर कृष्ण आणि अर्जुन हे आपल्यातच आहे. आपल्यालाच प्रश्न पडू शकतो आणि आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तरही सापडतं. त्यामुळे याच्यावर चिंतन करा की आपल्यातच अर्जुनही आहे आणि कृष्णही आहे. कारण का, तुम्ही याच्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देऊन स्वतःवरती काम कराल, तेव्हा तुम्हाला याची कुठेतरी हळूहळू अनुभूती यायला लागेल की यस, आपल्यातच अर्जुन आहे आणि आपल्यातच कृष्ण आहे. कारण का, आपल्याला प्रश्न पडत आहेत, तर त्या प्रश्नांचे उत्तरही आपल्याला सापडणार आणि आपल्यामध्येच ते आहे. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.